मित्रांनो, आपण इयत्ता 4 मराठी आमचे गाव नकाशा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। येथे तुम्हाला एका गावाचे वर्णन दिलेले आहे, त्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत। ग्रामपंचायत कोणाच्या घराजवळ आहे? उत्तर, ग्रामपंचायत रमेशच्या घराजवळ आहे। रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळकडे खेळायला गेला, त्याला रस्त्यात काय काय लागले? उत्तर, रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळकडे खेळायला गेला तेव्हा त्याला रस्त्यात ग्रामपंचायत, शाळा व वाचनालय हे लागले। जोसेफच्या घरापासून बस स्थानकापर्यंत येताना वाटेत काय काय लागले? उत्तर, जोसेफच्या घरापासून बस स्थानकापर्यंत येताना वाटेत किराणा दुकान, खेळाचे मैदान, जस्मीनचे घर, मंदारचे घर, ग्रामीण रुग्णालय इत्यादी वाटेत लागले। जोसेफला कोणत्या दिशेने गेल्यास जस्मीनचे घर जवळ पडेल? वाटेत काय लागेल? उत्तर, जोसेफला दक्षिण दिशेने गेल्यास जस्मीनचे घर जवळ पडेल, वाटेत त्याला खेळाचे मैदान व किराणा दुकान लागेल। जोसेफच्या घरापासून ग्रामपंचायतीला जाण्यासाठी कोणकोणत्या मार्गांनी जाता येईल? दिशासहित उत्तरे लिहा। उत्तर, जोसेफच्या घरापासून पश्चिमेकडे जावे, त्यानंतर उजवीकडे वळून उत्तरेकडे जावे, परत एकदा पश्चिमेला वळावे, थोडे पुढे गेल्यानंतर डावीकडे वळून दक्षिणेकडे गेल्यास ग्रामपंचायत येईल। 2. जोसेफच्या घरापासून पश्चिमेकडे जावे, डावीकडे वळून दक्षिणेस थोडे अंतर जाऊन पश्चिम दिशेने वळावे, थोडे पुढे गेल्यावरती उत्तरेकडे वळून वाचनालयाच्या जवळून ग्रामपंचायतीकडे जावे। अशा रीतीने 2 मार्ग आहेत। बस स्थानकावरून वाचनालयाकडे जाताना वाटेत काय काय लागेल? उत्तर, बस स्थानकाकडून वाचनालयाकडे जाताना ग्रामीण रुग्णालय, किराणा दुकान, दूध डेअरी, गोपाळचे घर इत्यादी लागेल। मंदारला त्याच्या घरापासून शाळेला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग कोणता? उत्तर, मंदारला त्याच्या घरापासून शाळेत जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे गोपाळचे घर झाल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे वाचनालयाच्या बाजूने शाळेला जाता येईल। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।